तर प्रचाराची पातळी घसरली आहे असं प्रत्येक पिढीला वाटत असतं आणि त्यामध्ये तथ्य सुद्धा असतं. पशु पक्षी प्राणी असुर अशा सगळ्या उपमांचा वापर सर्रास वाढलेला आहे. मात्र प्रत्येक काळामध्ये काही संकेत पाळले जायचे. एखाद्या निर्णयावर केलेल्या न केलेल्या कामावर टीका जरूर केली जायची, पण त्यातही एक सभ्यता पाळली जायची. वैयक्तिक पातळीवर घसरण्याचं प्रमाण तुलनेनं कमी होतं. त्याचं भान राखलं नाही तर काय होतं याचा अनुभव भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सध्या घेत आहेत. लातूरमध्ये जाऊन ते एक चुकीचं वाक्य बोलले. पुढे काय झालं पाहूया. मित्र कसा असावा त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे गोपीनाथराव मुंडे. विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही. त्यांना शिवाजी महाराजांच्या आठवणीही पुसायच्या आहेत या भारतीय जनता पक्षाला. त्यांना महात्मा गांधी पंडित नेहरूंच्या आठवणी पुसायच्या आहेत. विलासरावांचं नाव मिटवणारी ताकद या महाराष्ट्रात पैदा झालेली नाही. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. विलासरावने 61 केले नाही, परंतु ते माझ्यापेक्षा वडील आहेत हे मी सांगायला विसरणार नाही. लातूर म्हणजे एकेकाळी काँग्रेसचा गड. लातूर म्हणजे स्वर्गीय विलासराव देशमुखांचा बालेकिल्ला. अशा लातूर महानगरपालिकेच्या प्रचारासाठी पोहोचले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण. समोरची गर्दी बघून आपल्या भाषणाची धडाकेबाज सुरुवात करण्याचा मोह त्यांना झाला आणि त्याच नादात त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून वादाला तोंड फुटलं. खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही. लातूर आणि विलासरावांचं नातं ज्यांना माहिती आहे असा सामान्य लातूरकर चव्हाणांच्या वक्तव्यामुळे कमालीचा नाराज झाला. रवींद्र चव्हाणांचा पुतळा जाळला. रेणापूर, शिरूर, अनंतपाळ, लातूर अशा अनेक भागात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलनही केलं. जालन्यातही मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला. जे असंस्कृतपणे वक्तव्य केला त्याचा आज आम्ही मराठा क्रांती मोर्चा जालन्याच्या वतीनं तीव्र निषेध करत त्यांच्या प्रतिमेला चपलाने जोड्याने आणलं. आज जरी निषेध केला असेल, भविष्यात जर त्यांनी लातूरमध्ये जाऊन माफी नाही मागितली तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्रभर बंदचा हाक आम्ही देणार आहोत. या वक्तव्यानं देशमुख कुटुंबियांच्या भावनाही दुखावल्या गेल्या. आपल्या वडिलांच्या आठवणी पुसायला निघालेल्या चव्हाणांना त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं. रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे. दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे. या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय अशी माझी माहिती आहे. दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र. विलासराव देशमुखांनी दीर्घकाळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. आपल्या मोठ्या नेत्याबद्दल रवींद्र चव्हाणांनी असे उद्गार काढल्यानं काँग्रेसचे नेतेही भाजपवर तुटून पडले. विलासरावांचं नाव मिटवणं, अरे असे भाजप येईल किंवा हे रवींद्र चव्हाण येतील जातील, यांचं नाव मिटेल, पण विलासरावांचं नाव मिटवणारी ताकद या महाराष्ट्रात पैदा झालेली नाही. त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य मिटवणारे कोणी त्यांची अवकात नाही असं मी म्हणतो. विलासराव देशमुख साहेबांच्याच आठवणी त्यांना पुसून टाकायच्या नाही, त्यांचंच कर्तृत्व पुसून टाकायचं नाही, तर भारतीय जनता पक्ष कोणाचीच आठवण या देशामध्ये ठेवू इच्छित नाही. अगदी अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्याही आठवणी त्यांना ठेवायच्या नाही. मुंडे साहेबांचंही योगदान जे आहे तेही त्यांना पुसून काढायचे, त्यांच्याही आठवणी पुसून काढायच्या आहेत. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचीच पूजा करायची हे त्यांचं असणारं धोरण आहे.
आणि हे धोरण पुढे चालून रेशीम बागेमध्ये गोळवळकर गुरुजीचा आणि हेगडेवारजींचा फोटो काढून त्या ठिकाणी अमित शहा आणि नरेंद्र मोदींचेच फोटो लागले पाहिजे, ही त्यांची असणारी मानसिकता आहे. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही खरपूस समाचार घेतला आणि त्यांना जोड मिळाली नुकतेच काँग्रेसवासी झालेल्या प्रशांत जगतापांची. त्यांना शिवाजी महाराजांच्या आठवणीही पुसायच्या आहेत या भारतीय जनता पक्षाला. त्यांना महात्मा गांधी पंडित नेहरूंच्या आठवणी पुसायच्या आहेत. बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटांच्या आठवणी पुसायच्या आहेत. त्यांना शरद पवारांचं कार्य पुसायचं आहे. आणि त्यांना काय ठेवायचं आहे तर स्वतः आयत्या बिळावर मारलेल्या रेघोट्या. जेव्हा अतिरेक झाला तेव्हा वेणुझुलाचा राष्ट्राध्यक्षसुद्धा हातात बेड्या घालून तुरुंगात गेला. विलासराव देशमुख एक मराठवाड्याची अस्मिता आहे आणि मला वाटतं रवींद्र चव्हाण आहे कुठले, गाव कोणतं, राहतात कुठं, आले कुठं, 17 गावचे पाणी पिलेले आणि ते विलासराव देशमुखांच्या विषयी टीका करतं. मला असं वाटतं मी त्याचा निषेध करतो. विलासराव देशमुख एक कुटुंब नाही, एक व्यक्ती नाही, एक विचार आहे आणि एक अस्मिता आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे ही मराठवाड्याच्या अस्मितेवरची ही टीका आम्ही तरी सहन नाही करणार. माफी फक्त कुटुंबांची बिलकुल नाही. मराठवाड्याची माफी मागितली पाहिजे, लातूरकरांची माफी मागितली पाहिजे. भाजप विरुद्ध काँग्रेस असा वाद सुरू असताना MIMचे सर्वेसर्वा आणि खासदार असदुद्दीन ओवैसी प्रचारासाठी लातूरमध्ये धडकले. त्यांनी देखील लातूरच्या विकासासाठी विलासरावांचं योगदान काय होतं असा प्रश्न उपस्थित केलाय. लातूर में इतना बड़ा शहर है और यहाँ पर मशरकी इलाके में डेवलपमेंट का काम नहीं करवाया जाता. कांग्रेस पार्टी कितने बरसों से यहाँ पर सत्ता में रही. विलासराव देशमुख साहब जो आज इस दुनिया में नहीं है, वो 2 मरतबा मुख्यमंत्री बने. कांग्रेस पार्टी को किसने रोका था. टीकेचा भडीमार झाल्यानंतर अखेर रवींद्र चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांना देखील विलासराव देशमुखांबद्दल आदर व्यक्त करावा लागला. आता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं काम, महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेलं काम, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक ज्या दृष्टिकोनातून झाल्या आहेत त्या संदर्भात मी तसं म्हटलं. परंतु तरीसुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. याआधी राजकारण सुरू होतं. द्वेषानं एकमेकांविरोधात लढणारे नेते आपण पाहिले, पण त्यांनी स्तर घसरू दिला नव्हता. पक्ष विचारधारा सांभाळत राजकारणापलीकडचे संबंध जपलेले आपण पाहिलंय. कट्टर काँग्रेसी असलेले विलासराव देशमुख आणि कट्टर भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची मैत्री ही अशीच होती. गोपीनाथ मुंडेंच्या 61च्या कार्यक्रमातील एक छोटासा भाग आपण पाहूया. या कार्यक्रमात विलासराव देशमुखांनी गोपीनाथरावांसमोर मैत्रीचे किस्से सांगितले. 1980 साली आम्ही दोघं एकटाच विधानसभेमध्ये आम्ही प्रवेश केला. त्यापूर्वी आमच्या अगदी शेजारचे आमच्या दोघांचे मतदारसंघ एकमेकांना लागून आहेत. त्यामुळे आम्ही दोघेही निवडून यायचो. शेजार धर्म काय असतो याचा अनुभव नेहमीच ते घेत आलेले आहेत. एवढंच नाही तर आता आम्ही एका इमारतीमध्ये सुद्धा शेजारीच आहोत. गोपीनाथ मुंडेंनी विलासरावांसहित सर्व पक्षातील नेत्यांचे कसे आभार मानलेत तेही पहा. मी आभारी आहे विलास अडवाणीजी, नितीनजी यांना, कारण मी त्यांचा कार्यकर्ता. पण विलासरावजी, भुजबळजी, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, विखे पाटील साहेब हे आले म्हणजे आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती, महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य आहे. विचारांच्या पलीकडे जाऊन आपण माझ्या सत्काराला उपस्थित राहिलात हे रण मी कधीही आयुष्यभर विसरू शकणार नाही. विलासराव देशमुखांना जाऊन 13 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला. अशा वेळी त्यांच्या गावात जाऊन महानगरपालिकेच्या छोट्याशा निवडणुकीसाठी त्यांचा अपमान होईल असं वक्तव्य करणं भाजपला आता महागात पडणार आहे का? असा वाद ओढून घ्यायची आवश्यकताच का बरं होती?
याचा विचार भाजपचे नेते करणार आहेत का? असे अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.